नमस्कार. आज आम्ही सगळेजण हांगा युरी आलेमो ज्यांनी जे वक्तव्य केले लापेट आमच्या आमदाराचे त्याचो आम्ही आज कणखर असो निषेध करपा खातीर हांगा सगळी जनसमुदाय जे आमचे जीत भाई आरोलकर आहा याचे समर्थक आज सगळेजण हांगा निषेध करपाक आज जमलेले आसा आणि ह्या निषेध करपाच्या सभेक हांव सगळ्यांचे हांगा वेलकम करता. आज हांगाच्यान आमचे केरीचे सरपंच आसा किंवा इतर पंचायतीचे सरपंच उपसरपंच पंच त्या शिवाय आमचे सगळे कार्यकर्ते हे हांगासर जमलेले असतात. प्रवीण असतात, संदेश सावंत आसा. सो ही आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स इतल्याच खातीर घेता की ज्यांनी वक्तव्य केले ते खरोखरच म्हणतात तसे त्याचो निषेध करपाची आज गरज आसा. म्हणून आज आम्ही सगळे जमलेले आसात. हांव विनंती करता प्रवीण वांयगणकर हेका की त्यांनी सविस्तर फुडली सुत्रां आपल्या हातीत घेवची. आवाज 2 दिसा पयलीं काँग्रेस पक्षाचो एक ऑपोजिशन लिडर जो युरी आलेमो हेणे एक वक्तव्य केल्लें की आमच्या आमदाराचेर तेका लापीड हो शब्द वापरलेलो आनी आमी तेका काल एक प्रेस घेतलेली आनी प्रेसान तेका जाप विचारलेले. त्या जापेक तेजें आजून उत्तर येवंक ना. सो आमी तेका आनी 8 दीस दिता. त्या 8 दिसा भितर तेणी जो शब्द वापरला तेजे एक तर तेणी सॉरी मागपाची नाजाल्यार तेणी मांद्र्यान येवन दाखोवपाची आनी आमी तेका कितें ते परतून तेका जाप विचारतले आनी मांद्र्याची जनताय तेका रावलेली आसा आनी हो जो शब्द वापरला आनी तेका लज दिसपाक जाय की ह्या लोकां कडेन परत तो कॉन्टॅक्ट करता की तेजो आमचो मांद्रे मतदारसंघाचो आमचो एक माजी आमदार आतां तो खासदारकीक रावलेलो आसा तेका मतां घाला म्हणून. सो हांव तेकाय सांगूंक सोदता एक्चुली ह्या आमदारान बी आमच्या माजी आमदारान जर हे जो वक्तव्य केल्ले जाल्यार आमी एक समजूंक शकता आसले. कोण तरी आमच्या नॉर्थ गोवा भायलो तो येवन आमच्या आमदाराचेर टिका करता. तेका कांयच खबर ना त्या आमदारा बद्दल आमकां तेजो अभिमान आसा. हेका कांयच खबर ना आमदार कसो कितें आनी हेका जो शब्द वापरला तो तेणी 8 दिसां भितून जर तेणी सॉरी मागूंक ना जाल्यार आमी फुडें कितें ते आमी एक्शन आमी घेतले आनी तेका आमी हांगा जाप विचारपाक रावलेले आसा. तो केन्ना येता आमी वाट पळयता आनी आमी काँग्रेस पक्षाकूय हे सांगूंक सोदता की जो तुमचो लिडर आसा जो युरी आलेमाव हेका जे तेणी हे शब्द वापरला आमच्या आमदाराक तेका जरूर इतर आनी मतां मागूंक वयताले तेणी 100 वेळा तेजे चिंतपाचें हें सांगून हांव म्हाजे 2 शब्द सोंपयता. मांद्रे मतदारसंघाचो एक मतदार पहिल्याच गोष्टी सांगते मी ना मोगो पक्षाचो समर्थक ना जीत आरोलकर यांचो समर्थक. मी एक मतदार म्हणून उभो आसा आणि आमच्या मतदारसंघाचो जो आमदार भले तो माझ्या मतान ना निवडो पण आमच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता आणि तेचो जो इन्सल्ट केला ह्या युरी आलेमाव ऑपोजिशन लिडरान काँग्रेसचो नेतो त्याच्या ह्या वक्तव्याक माझो निषेध करपा खातीर मी आयज हयसर इल्लो आसा. आणि हो युरी आलेमाव जो सांगता तो लापीड म्हणटा. लापीड ह्या शब्दाचो अर्थ आमच्या पेडण्याच्या खुबशा लोकांक खबरय नासतलो कारण साऊथ गोवान हो शब्द वापरतात. तर तेका लाचारी करून आपली कामां सादोवप. तर लापीडपणाक खंयच्या घराण्यान केल्यात खंयच्या सरकारा कडेन जनतेक खबर आसा. खंयच्या घराण्याचे फुटबॉल क्लब आसत तेंच्यांनी सरकारा कडेन लापीडपणा करून कसो फंड मेळयला हो युरी आलेमावाक जर खबर ना जाल्यार तेणी आपल्या घरान चुलत्याक नाल्यार बापायक विचारपाचें. मागीर तेका कळटलें लापीडपणा म्हटल्यार काय, कोणी लापीडपणा करून कसो फंड मेळयला आपल्या क्लबाक. ते खातीर ब्रदर्स म्हणून काहीतरी क्लब तेंचो आसा घरचो तेका कशी फंडींग मेळटा ते लापीडपणा कशी करप आसतात हेच्या घरान सारकी खबर आसा. तेच्या रक्तान आसा ती लापीडपणा. हो आमचो आमदार मांद्रे मतदारसंघाचो आमदार. ह्या मतदारसंघाची हो 60 किलोमीटर 70 किलोमीटर लांब आसलेलो मनीस हेका काय खबर आसा आमच्या मतदारसंघाची. हो काँग्रेसचो आपणाक लिडर म्हणटा अरे मांद्र्यान तुमच्या काँग्रेसचं अस्तित्वच उरांक ना. कालच्या इलेक्शनाक 22 हय नाल आसलो नाल रुजत घातलेले 1700 मतां मेळ्ळ्या तुमकां. ही तुमची लायकी उरल्या आणि तुम्ही आयज आमच्या ह्या आमदाराचेर बोलू नाका. मी भले तेचो मतदार नसो तेचो समर्थक नसो पण आमकां आमच्या आमदाराचो अभिमान आसा आणि आमी प्रत्येक मांद्रेकार प्रत्येक पेडणेकार आपल्या आमदाराच्या अभिमानाक उबे रावतले. कांय बोललेलो खपोवन घेवचें ना. आणि तुका आतांच सांगता ज्या वेळाचेर तुमचो नॉर्थ गोवाचो कॅन्डिडेट हयसर मतां मागपाक येतलो त्या वेळाचेर तुमकां हेची जाप दिवची पडटली. आणि तुका युरी आलेमाव तुका सांगता मांद्र्यान तुजो युरिकल स्ट्रायक जातलो म्हणजे जातलो. लोक रावल्यात तुका तुजे खातीर नाका जाल्ली उतरां आयकपाक हयसर कोण तुजे रीण ना. आनी लापीडगिरी काय आसा ती तुज्या चुलत्याक नाजाल्यार बापायक घरा कडेन विचार. आनी तुमच्या क्लबाक ते चर्चिल ब्रदर्स काय तो क्लब तुमचो लापीडपणान कसो फंडींग गव्हर्मेंटान केला तोय तेका विचार. आणि तुका सांगपाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्ष हो तुम्ही पक्ष म्हणटात. मी स्वतः ह्या मतदारसंघात युवा अध्यक्ष काँग्रेसचो आसलेलो आहे. तुमच्या गिरीश चोडणकरान काय नाटकां केल्यात आणि काय रंगयल्यात बघा. तो बघून तुमचे अर्धे काँग्रेसचे लोक सोडून गेलेले आसा. तितूंतलो मी एक आसाय सोडून गेल्लो तुमचो पक्ष.
आणि तुमकां आतांय खबर ना तुमचो अध्यक्ष काय बोलता आणि तुमचो ओपोजिशन लिडर काय बोलता, कोणाचो मेळ कोणाक नसता. आणि युरी आलेमावांक तर खबर ना आपलो अध्यक्ष पाडकर असा काय तो गिरीश चोडणकर असा. गिरीश चोडणकराक अजूनही खबर ना आपण अध्यक्ष पदालो देवलय तो. अशी तुमची गत जाल्लेली असा. आणि ह्या हेतून तुमकां ह्या आमदाराचेर बोलतले जाल्यार अधिकार ना तुमकां. ह्या आमदारान बरेचशे सारखं म्हणजे लोकांची जनतेची कामां आसात ती मार्गाक लायलेली आसात. तुम्ही बघू शकतात फाटल्या 5 वर्सांत ज्या जाग्यार एक खंयच्या गांवांत हॉटमिक्स जावंक नासलें ती रस्त्याची कामां चलनाक लायल्यात. वॉटर ट्रिटमेंट प्लांट चालू केल्यात. लोकांचे पाणयाचे रस्त्याचे असले प्रश्न ते हातीन घेता. आणि हे प्रश्न घेवपाक आणि जनतेच्या कामा खातीर जर ताका कोणाय कडेन पांयां पडचो पडटा जाल्यार तितून म्हाज्या तरी हिशोबान लज ना. कारण तो लोकां खातीर पांयां पडटा, कोणाच्या तरी स्वता खातीर पडना. तुम्ही पांयां पडटात स्वताच्या क्लबाक वयर काडपाक CMच्या पांयां पडटात. आणि ह्या आमदाराक तूं जो लापीट म्हणटाय ना, ह्या आमदारान एक व्हॉलीबॉल टोर्नामेंट केल्लो वारका, थंयसर तुजो चुलतो इल्लो मरे व्हॉलीबॉल खेळपाक. त्या वखदार ती काय लापीटपणा केली तुज्या चुलत्यान, ती तेचंय उत्तर ती सोमतात. ह्या आमदारा वांगडा आसा तुजो चुलतो, त्या वखदार चुलत्याक खबर ना तुज्या तो लापीट काय कोण तो. म्हाका दिसता तुजी फॅमिलीच लापीट आसा. आणि तुमच्या फॅमिलीन आयज पर्यंत सगळ्या पक्षां कडसून काँग्रेस जावं BJP जावं नाजाल्यार गोवा फॉरवर्ड आणि मदींचो काहीतरी तुमचो एक सेव्ह गोवा फ्रंट काहीतरी काढलेलो तुझ्या चुलत्यान. खंयचं काय सोडल्यात तुम्ही खंयसर परत हालींच ते आणखी खंयच्या एका पक्षान वता निरात मरे तुम्ही TMCन काय काहीतरी UGDP खंयचे पक्ष उरल्यात रे तुझ्या घराण्यान करपाचे आणि काय उरला सांगात. आणि लापीटपणा काय असतं ती घरान तुझ्या जाणट्याच्या पिढयेक विचार सारखी खबर आहा तांकां. थँक्यू. हांव पॉल डिसेजा जित सराचो कार्यकर्ते म्हणून हांव युरी आलेमांक सांगूंक सोदतां, तूंय क्रिस्तांव आनी हांवूय क्रिस्तांव, पूण आमच्या मांद्र्यान कॉन्स्टिट्यूशन पयले क्रिस्तांव भाव हिंदू भाव सगळे एकवटान आजून पासून. तूं सावथासून मांद्र्यान येवन घुसपट घाली नाकाय आनी आमी ते खोपांक दिवचे ना. तूं जिताक BJPक सपोर्ट करता म्हणून तूं ताका लेपीट म्हणटा, पूण हांव तुका सांगूंक सोदता हे सगळे कॅमेरामॅनाचे फुडल्यान रिपोर्टराच्या फुडल्यान तो लेपीट न्हू जाल्यार तुमी त्याचे पापलेट हेचे सगळे काँग्रेस तुझे काँग्रेस आमदार पळय आसलेले ते सगळे पेपीट मरे ते सगळे थिंगा जुकोटान गेले. तूं तांकां कित्याक म्हणना. पूण जे जितान 2 वर्सान पळय हांगा मांद्र्यान कितें करून दाखयलां इतली वर्सां तुमचे काँग्रेसीन पासून करून दाखोवंक ना. उलट 70% 30% आमकां त्रासान घालून गेल्लेले आसात. युरी आलेमांक हांव डायरेक्ट सांगता, हेजो क्रिस्तांवाक सांगता, दुसऱ्यांचे किस्कूट काडचे पयलीं तुजे दोळ्यांतले किस्कूट तूं पयले काड आनी मागीर आमकां येवन हिंगा कितें तें दाखय. जाल्यार आमचे कडेन इतली कापासता साश्टीन येवन तुका तिगांच्यान उखलून हांगा हाडून तुका सॉरी मागोवंक लावपाक. आनी तुका लास्ट वॉर्निंग दिता हांव, लास्ट तूं तर निजाचो क्रिस्तांव भाव खरो आनी तूं चुकल्या म्हणून बोगस तुका हांगा येवन बोगसोणे मागपाचें. आनी जशें आमचे वॉर्ड मेंबर आमच्या प्रेजिडेंटान सांगलां तुजे निशेध करतल्यो आमी बऱ्यांक तांचो अवकात आनी जागो दाखयलेलो आहा. सो आमकांय टायम लागचो ना तुमची अवकात तुमकां दाखोवपाक. देखून बरे भाशेन तुवें येवपाचें आनी सगळे मांद्रे जनतेच्या फुडल्यान आनी जीत आरोग्याचे कार्यकर्ते आहात त्याच्या मुखार तुवें ताका सॉरी म्हणपाची. ही म्हाजी तुका ओपन चॅलेंज. देव बरें करूं. ज्यांनी युरी आलेमांव ज्यांनी आमच्या आमदाराचेर वक्तव्य केले आसा त्याचो निषेध केल्लो आसा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी. तेंचे आमी अभिनंदनय आज सगळ्यांच्या फुड्यांत आमी तेंचे करता. तेच बरोबर युरी आलेमांव हेका आमी सांगूंक सोदता, तूं मांद्रे मतदारसंघात येवन पळय, तूं एक आमदार आसा. 2 वर्सां तुवें कितें तुज्या मतदारसंघात काम केलां आनी आमी मांद्रे मतदारसंघात जीत आरोलकरान जे काम केल्लेलें आसा ती यादी तुका आमी वाचून दाखयता. आयज मेजर इश्यू आसलो उदकाचो, तो मेजर इश्यू तेणी आयज टॅकल केल्लो आसा. आयज इलेक्ट्रिसिटीचो स्कॅरसिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीचो मेजर इश्यू आसलो तो तेणी सॉर्ट आउट केला. आयज मांद्रे मतदारसंघाचे आमी रोड पळयतात ते हॉटमिक्स चालू आसा. कितलेशे डेव्हलपमेंटाचे वर्क आयज आमच्या जीत आरोलकरान मार्गी लायिल्लेले आसा. त्याच बरोबर आमचे ह्युमन्स डेव्हलपमेंट भरपूरशे स्किम्स आहात ते त्यांनी सगळे केल्लेले आसा. आज आमच्या खातीर बरी संस्कृती आमची जी मांद्रे मतदार संघाची जी संस्कृती आसा, पेडणे तालुक्याची संस्कृती आसा ती आज टिकोवपाचें ते काम करता. बरें काम करता. आनी तूं आमच्या आमदाराचो असो इन्सल्ट करता. तुका एक कळोवंक जाय आसलें तुजो कलीग तो एसेंब्लीक तुमी वांगडा आसतात, स्वताच्या कलिगा बरोबर तुमी असो बिहेव करतात.
तुम्ही काँग्रेसचे जे लिडर आसा तांकांय हांव सांगूंक सोदता की ताका कितें तरी शिकयात. तो तुमचो ऑपोजिशन लिडर जेका स्वताक रिस्पेक्ट दिवंक कळना, जेका रिस्पेक्ट दिवंक कळना तो मनीस कसलो. ताका आमी एकच सांगूंक सोदता की तूं जेन्ना मांद्रेम मतदार संघात जेन्ना तूं प्रचाराक येतलो तेन्ना मांद्रेम मतदार संघाची जनता तुका रावल्यात, तुका जाप विचारतली आनी खरोखरच आमी तुका 8 दिसाची मुदत दिता. ह्या 8 दिसात तूं माफी मागनाय जाल्यार आमी आझाद भवनाचेर पणजे बसतले आनी परत तुजो निशेध करतले, तुजो स्टॅच्यू आमी जळयतले. इतली तुका आमी हांगा शिटकावणी दिवपाक सोदता. मांद्रे मतदारसंघातलो आज युरिमा हांव खरोच मनाच्यान एक रिस्पेक्ट दितलो, एक सुशिक्षीत व्यक्ती, असेंब्लीन एक विरोधी गटाची भुमिका बरी करपी असो, पण आज तो कंप्लिटली ओवलो. तेणी जो शब्द लापीड वापरला, हे लापीड शब्दाचो अर्थ तरी ताका खबर आहा. बेवारशी रस्त्यार फिरणं, फटिंगिरी करणार हेका लापीड म्हणटा. हे शब्द तेंच्या कल्चरान दाखयले न्ही, स्वताची कल्चर, स्वताची अवकात तेणें दाखयली. आज चर्चिल आलेम हांव इतलो शिकांक नसलो, पण 13 दिसाचो तरी मुख्यमंत्री जालो. तुज्या नशिबान हे जावपाचें ना, कारण शिकान सुद्दां तूं गाडव, कारण तूं इलिटरेटाची भाशा वापरली. वी स्ट्रॉंगली कंडेम द लँग्वेज यूज बाय यू. सी इट इज नॉट फिट फॉर यू. अरे तुका खूब जनरेशन, खूब वर्सां आहा, लॉंग पिरियड, तर तूं आतां असे शब्द वापरून तूं सगळ्या मांद्रे मतदारसंघातील न्हू तर सगळ्यांचो अपमान केल्लो आसा. एका लिडराक ही भाशा सवाना. भाशा म्हणजे कितें आसा, 4 मनशां त्या भाशेच्या माध्यमांतून एकठांय येता, पण ह्यो तोडटा मरे. यू आर डिवायडींग द सोसायटी आणि हे तुका लिडराक सबाना. जिताची आणि तुजी तुलना करप हे आमचें मूर्खपणां, कारण जितान जो विकास केला, रस्ते म्हूण, आपली संस्कृती म्हूण किंवा विविध कार्यक्रम म्हूण, लोकांची सेवा, हे तुज्या आयुश्यान जावपाचें ना. तुमचे कडेन भाशाच ना. चर्चिलान आपलं मुख्यमंत्री पद तरी सोबीत दवरलेले 13 दिसाचेर. तुजे कडेन जमचें ना, कारण तूं भाशेन फेल. भाशा तोच मनीस जिखतात, पण भाशेक कितें करना, भाशेचो फायदो कितें. आज भाशा आसात जाल्यार मनीस खंय पावता. आतां तूं एकार खंय पावलो, आमचो पेडण्याचोच तो, पण थंय एक आमदार जालो काय ना, कारण तुमचे कडेन भाशा ना, आमचे कडेन म्हणून आयज तो आमदार जालो. हे महामंडळ सांबाळटा खंयचो म्हणे पेडणे तालुक्याचो. तर आमी वी स्ट्रॉंगली myself along with all the voters and all these people gathered, we strongly condemn the language, the word used by you and does not fit for you. As I know you are qualified person, you are nowhere, you are just talking like an illiterate. गांव आनी ग्रामीण भागात असली अशी भाशा ही तुका सवाना. तर आमी जशें आमच्या भावान सांगला तुका 15 दिसाचो कालावधी दिता, नाल्यार फुडली काय ती प्रतिका, फुडली काय ती एक्शन घेवपाक सगळे तयार आसा. कारण जीत भाई हो लिडरच न्ही, तो आमच्या घरांतलो एक धाकटो भाव. He is a younger brother. He is so sweet. He is so happy and enjoying like a brother. See, you do not have any kind of quality like Jit. And to compare Jit with you, it's absolutely wrong. You are not fit leader. I think it is better to give up the politics because you do not have the language required. See, among the people. And you are not the right candidate. I am telling you one thing. But here Jit, म्हणजे आमचो धाकटो भाव, तूं ते शब्द उलयला पळय ते तूं फाटी घेवचेच पडटले. अदरवायज वील टेक द नेसेसरी एक्शन फ्रॉम ऑल दीस पीपल, यंग से आय मीन असेंबल्ड हियर टू से टू कंडेम युअर द वर्ड और द लँग्वेज यू हॅव यूज. थँक्यू दॅट. हांव केरी तेरेखोल गांवचे सरपंच. आयज आमी हांगासर युरी आलेमांव हेंकां निशेध करपाक रावल्ले आसा. कित्याक तर तुमी जे आसात काँग्रेसीचे तेंच्यांनी आमचे लाडके आमदार हेंकां तुमी एक लापीड शब्द म्हणून वापरलेलो आसा, तो पुरेपूर रॉंग आसा. हांव कितें म्हणटा, जे तुमी प्रचार करता, प्रत्येक पक्ष आसता हे करताचूच की आपूण कितें म्हणल्यार आपूण बरो म्हणटात, पूण दुसऱ्याची टिका करपाची तुमकां आमी परवानगी कोणी लोकांनी दिवंक ना. तुमी आतां हांगासर प्रचार करपाक येतले, तुमकां 8 दिसांची मुदत दिल्लेली आसा. तुमी माफी मागपाची आनी कितें फुडलें तें हें करपाचें. थँक्यू.